पियाळी गाव ह्या माझ्या बाबांचा मामाचा गाव म्हणजेच माझा पंजोबा आणि दरवर्षी शिगम्यात पियाळी गावच्या देवीची आम्ही ओटी भरू जातो। तसाच यंदाही मी आणि काकी पियाळी गावच्या देवीची ओटी भरूसाठी पियाळी गावात जाऊ निघाला। पियाळी गावात जाताच वाटेत हे काका भेटले, मग त्यांच्या आम्ही घरी न जाता देवीची ओटी भरूक त्यांच्या चव्हाट्यावरती गेला। आमच्यासारखी बरीचशी मंडळी देवीची ओटी भरूक आणि दर्शनासाठी गेलेली। पियाळी गावच्या देवतरंगाचे मुखवटे एकदम सोन्यासारखे चमकत होते। मी दर्शन घेतले आणि काकीन देवीची ओटी भरूक सुरुवात केल्या। देवीची ओटी आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर इथल्या मानकऱ्यांनी आमका प्रसाद दिल्याने ह्या मंदिर एकदम निसर्गरम्य अशा वातावरणात असा आणि इथलो परिसर हैली गावकरी लोक स्वच्छ ठेवत असतात। देवीची ओटी भरून झाल्यानंतर हे गाराणा घातला जाता। या गाराणा कसा असता ऐका हा। बाबा देवांच्या याप्रमाणे सामील होऊन तो सामील होऊन याप्रमाणे हळकरू सोयीची असलेली बांधलेली लेकरं राहिलेली आहे, त्याप्रमाणे असलेली तुझी असलेली याप्रमाणे तुझी गोटी पान भरलेली आहे। आपले जे काय लेकरं राहिले त्यांच्या असोच आपलं सदैव पाठीशी होऊन असले त्यांच्या सुखाचा मार्ग मिळवून दे आणि तत्वा गाडगे रे महाराजा। गाराणा घालून झाल्यानंतर आम्ही बाबांच्या मामाच्या घराकडे म्हणजेच या काकांकडे। घरात पाऊल ठेवताच काकीन तांब्यातून पाणी आणून दिल्यान। मंडळीनो, या घराची जी मांडावळ असा ना ती खूप जुनी असा आणि जेव्हा जेव्हा मी या घरात यायचो ना तेव्हा प्रत्येक वेळी माका असा वाटायचा की एकदा तरी या जुन्या घराचा व्हिडिओ करायचो। हैली मातीची चूल, इथला किचन, या सगळा बघून ना तुमका एकदा तरी असा आपला जुना घर हव्या परत असं नक्कीच वाटतला, जसा आता माका वाटता। लादीपेक्षा या शेणान सारवलेल्या जमिनीवर झोपाची मजा ना ती काही वेगळीच असता। आमचे हे काका अजूनही जुनी हत्यारा वापरून सुतारकाम पण एकदम भारी करतात। चला मंडळी, पियाळी गावात ना घरा घेऊन रात्री आम्ही होळी उडवला आणि माझा मिनी ब्लॉग हा समाप्त झालो।